सर्वांनी आवाज काढा मायांनो. आज छत्रपती शिवाजी महाराज जर नसते आपण आपल्या गावात एवढा सुंदर हरिनाम भागवत सप्ताह केला नसता. माझ्या राजाला आनंद झाला पाहिजे की आजही माझ्यासाठी माझे मावळे जय घोष देत आहे. सर्वांनी जोरात आवाज काढा. छत्रपती शिवाजी महाराज की. दादा, आज छत्रपती शिवाजी महाराज नसते आपण कोणत्या ठिकाणाहून कोण्या ठिकाणावर गेलो असतो हे सांगता आलं नसतं. आज छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणून आपल्याला हिंदू मानण्याचा, आज हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज साधारण नव्हते मायांनो. छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचा राजा नव्हता, जातीचा तरुण पोरांनो. छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचा राजा नव्हता. माझा छत्रपती शिवाजी महाराज हा रयतेचा राजा होता, हा रयतेचा राजा होता, लक्षात ठेवा. म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजाला त्या तुळजापूरच्या भवानी मातेने तलवार दिली, त्याच भवानी मातेचा मला गोंधळ घालायचा आहे. आज तुम्ही सुद्धा मायांनो घरी नवरात्र देवीचे उपवास करताना नवरात्र देवीचे तुम्ही उपवास घरी साजरे करता. नवरात्रीचे तुम्ही देवीचे उपवास करता, नवरात्र देवीचे तुम्ही नवरात्रा करता, भक्तीच्या नवरात्रा करता. माझ्या मायांनो 9 दिवस देवीच्या नवरात्रा करता, पण शेवटी तुम्ही काय करता माझ्या मायांनो? शेवटी पोटामध्ये त्या मुलीचा गर्भपात करता ना. कशासाठी त्या मुलीचा गर्भपात करता हो माझ्या मायांनो? कशासाठी गर्भपात करता? आज महाराज आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे ना, वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा. आज या वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही पोरीला पोटात मारताय माझ्या मायांनो. नका मारू त्या पोरीला पोटात. गर्भामधून ती मुलगी आईला हात जोडते, आई मला मारू नको, आई मला मारू नको ग, आई मला जन्म घेऊ देणार.
आई खरंच मला जन्म घेऊ दे, आई या जगात येऊ दे, आई मला मारू नको, आई मला मारू नको. वारंवार ते मुलगी आईला हात जोडून प्रार्थना करते, आई मला मारू नको. पण आज तुम्ही या वंशाच्या दिव्यासाठी पोरीला पोटात मारत आहे. कशासाठी मारता माझ्या मायांनो? तुम्ही पोटामध्ये मुलीला माराल तर खरंच माझी भगवती माता तुम्हाला प्रसन्न होईल का? आज तुम्ही म्हणता ना महाराज, आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे, कुळाचा दीपक पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. कशासाठी कुळाचा दीपक पाहिजे हो? घराले आगा लावाले आणि इष्टटी चाटाले पोट्टे पाहिजे का? आज 3-3, 4-4 लेकराला एका मायबापाने सांभाळलं. 3-3, 4-4 लेकराला दादा एका मायबापाने सांभाळलं. पण तेच 3-3, 4-4 लेकर एका मायबापाला नाही सांभाळत आहे. काय करावं त्या म्हाताऱ्या लोकांनी? आज तुम्ही तुमच्या गावात दादांनो कोणताही वक्ता बोलवा रे, कोणताही वक्ता बोलवा तुमच्या गावात, तो आईवरच बोलते, आईवरच. बापावर कोणीच बोलत नाही. माझ्या तरुण भावानं बापावर कोणीच बोलत नाही रे. आज आम्हाला एका दिवसाची स्वयंपाक करणारी आई लक्षात आहे भावांनो, एका दिवसाची स्वयंपाक करणारी आई लक्षात आहे माझ्या भावांनो. पण वर्षभराचा काबाड कष्ट करणारा बाप अजून आमच्या डोळ्यासमोर नाही आला दादा. आज तुम्ही पोरं म्हणतात दुसऱ्याच्या पानपट्टीवर दुसऱ्या मित्राच्या हातचा तुम्ही खर्रा खाता, खर्रा, आणि दुसरे मित्र तुम्हाला तुमच्या बापाच्या नावाने हाका मारतात. जराशा लाजा वाटू द्या माझ्या भावांनो, जराशा लाजा वाटू द्या. लक्षात ठेवा, आज काही पोराच्या तोंडातून शब्द ऐकायला येतो रे दादा. काही पोराच्या तोंडातून शब्द आम्हाला ऐकायला येतो, माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं, माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं. अरे मूर्खांनो, माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा, माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा मी माझ्या बापासाठी काय करीन असा तरी तू आज म्हणून दाखव, असा तरी तू आज म्हणून दाखव दादा. या बापानं हाडाचं काढं केलं रे दादा. मी तुमचा बाप तुमच्या डोळ्यासमोर आज मांडून जाणार. काय बाप होता आपला, काय बाप होता. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा माझ्या आया बहिणींनो. आणि ज्याचा लहानपणी बाप नेला बाप, त्याला बापाची किंमत विचारा. काय आज आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं, बापाने काय केलं आपल्यासाठी. अरे आपला बाप आजारी पडला, माझ्या भावा नाही दवाखान्यात गेला, बाप आजारी पडला नाही दवाखान्यात गेला, मेडिकल मध्ये 5 रुपयाची बापानं गोळी आणली, गोळी खाऊन घेतली आणि पांघरण घेऊन बाप झोपी गेला, झोपी. आज याच बापाच्या पायाची चप्पल तुटली रे माझ्या भावांनो, चप्पल तुटली, चप्पल. बापानं तेच चप्पल शिव घातली रे. पण तुला शाळेत जाण्यासाठी नवीन बूट घेऊन देणारा तुझा बापच होता माझ्या दादा, तुझा बापच. या बापाच्या अंगाची बनेल फाटली माझ्या भावांनो, बनेल. त्या बनेलीला छिद्र पडले दादा. बनेलीची चाळण झाली, चाळण बापानं तेच बनेल घातली आणि साऱ्या गावभर बाप फिरला. पण तुला लग्नामध्ये जाण्यासाठी नवीन कपडे घेऊन देणारा तुझा बाप होता. लक्षात ठेव, तुझा बाप होता दादा. आज बापाची किंमत नाही कळते. तुम्हाला सुद्धा सांगणं माझ्या आया बहिणी, आज तुम्हालाही माझं सांगणं, आज देवाने तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच वस्तू जन्माला घातली माझ्या आयानं. या भगवंताने तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच वस्तू जन्माला घातली. ती वस्तू म्हणजे कोणती? बापाचा एकुलता एक मुलगा मरू द्या माझ्या बहिणींनो, बाप कधी रडणार नाही. पण ज्यावेळेस या बापाची मुलगी या मंडपातून सासरी जाऊ द्या, बाप जीवनात रडल्याशिवाय राहत नाही. हे बापाचं तुमच्यावर प्रेम आहे, हे बापाचं तुमच्यावर प्रेम आहे माझ्या बहिणीनं. आज तुमच्या बापानं हाडाचं काढं केलं माझ्या ताईनं, लहानाचं मोठं तुम्हाला केलं. ज्यावेळेस तुम्ही लहान होत्या ना माझ्या बहिणीनं, बापानं तुमचं बोट पकडलं, शाळेच्या वाटेने सोडलं. शाळेच्या वाटेने सोडता दुकान लागलं, दुकान. बापाच्या खिशात 1 रुपया नव्हता. तुम्ही बापाकडे हट्ट करायला लागले, बाबा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. बाप आपल्या जीवाचं रान करत होता आणि आपल्या पोरीचा हट्ट पूर्ण करत होता. आपला बाप होता बाप. आणि ज्यावेळेस या बापाची पोरगी
ज्यावेळेस लग्न योग्य येते ना माझ्या बहिणीनं, त्यावेळेस हा बाप लोकांसमोर पदर पसरवतो आणि पोरीच्या लग्नासाठी भीक मागतो. भीक एक एक पैसा पोरीच्या लग्नासाठी बाप गोळा करतो. मुलीचं लग्न जुळून जाते दादा. मंडपवाल्याला बाप पैसे देतो, किराणेवाल्याला पैसे देतो, आचार्याला पैसे देतो, पत्रिकेवाल्याला बाप पैसे देतो. मुलीचं लग्न जवळ येत आहे, मुलीचं लग्न जवळ येत आहे, मुलीचं लग्न जवळ आलं आणि मुलीचं लग्न जवळ आल्यानंतर झोपेतून उठलेला बाप, झोपेतून उठलेला बाप सकाळी सर्व पाहुण्यांना आता हात जोडायला लागला. बसा मंडळी, माझ्या पोरीचं लग्न आहे. सर्व समाज गोळा झाला, सर्व गाव गोळा या मंडपात झाला. झोपेतून उठलेला बाप, बापाच्या पोटात अन्नाचा एकही कण नाही अन्नाचा. आणि सर्व पाहुण्यांना बाप हात जोडायला लागला. सर्व पाहुण्यांना बाप हात जोडतो महाराज. आणि आता लग्नाचा विधी जवळ येत आहे. लग्नाचा विधी जवळ आला आणि नवरी झालेली मुलगी या बौल्यावर चढली आणि बापाच्या डोळ्यासमोर आपली नवरी झालेली पोरगी दिसत आहे. आणि बाप डोळे भरून आपल्या छकुलीला पाहत आहे, आपल्या पोरीला पाहत आहे. बाप, मुली तू आज मला सोडून जाणार आहे? पोरी तू आज मला सोडून जाणार आहे ग? बापाच्या एका डोळ्यात आनंद आहे आणि एका डोळ्यात अश्रूच्या धारा बापाच्या पोरीसाठी वाहत आहे, वाहत. लग्नाचा विधी संपून गेला हो, लग्नाचा विधी संपून गेला. आता सूर्य माळवण्याची वेळ आणि मुलगी सासरी जाण्याची वेळ एक येते ना. ऐका माझ्या बहिणींनो, आता सूर्य माळवण्याची वेळ आणि मुलगी सासरी जाण्याची वेळ एक येते. त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा. लग्नाचा लेक सासरी जायची वेळ आणि ही सूर्य माळवण्याची वेळ ज्यावेळेस लेक येते त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा. पोरगी सासरी जाताना मायपाशी रडते, आपल्या भावापाशी रडते, बहिणीपाशी रडते आणि दूरच एका कोणत्या खांबाला टेकून तिचा जन्मदाता बाप ढस ढस रडत असते. ढस ढस धावत पोरगी जाते, आपल्या बापाला मिठी मारते. बाबा, आज मी तुमचं घर सोडून जात आहे बाबा. उभ्या आयुष्यात तुम्ही मला 5 बोटाची थापड नाही मारली बाबा. बाप सुद्धा जीवनात रडला नाही तेवढा पोरीच्या मिठी मध्ये हा बाप ढस ढस रडतो आणि त्या पोरीला म्हणतो, मुली अगं मला सोडूनच जायचं होतं ना, मला सोडून जायचं होतं तर विष बाजून गेली असती. रोज शाळेतून आली का तुझ्या आईला म्हणायची का पोरी? रोज शाळेतून आली का तुझ्या आईला म्हणायची, आई ग, ए आई, आई बाबाने जेवण केलं का नाही ग? आज कोण विचारणार पोरी मला? आज कोण विचारणार? रोज सारखी म्हणायची, बाबा आधी बीपीच्या गोळ्या घ्या, बीपीच्या गोळ्या घ्या. आज कोण विचारणार मला? म्हणून मायबाप पोटाला तुम्ही एक तरी पोरगी जन्माला घाला, एक तरी पोरगी. नका मुलीचा पोटात गर्भपात करू. आज ज्याला ज्याला 3-3, 4-4 लेकर आहे त्यांचे मायबाप थोराच्या कोठ्यात आहे आणि ज्याला ज्याला एक पोरगी आहे त्यांचं जीवन आनंदात आहे. मायबाप याच्यासाठी लेकीचं प्रेम असते, लक्षात ठेवा. हा बाप असतो दादा आणि माय काय असते रे? अरे जीवना Thank you.